या ठिकाणी राष्ट्रीय शाहू फाउंडेशन संचालित जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून माहूर व परिसरातील सर्वसामान्य दुर्गम भागातील अतिशय उच्च कोटीच्या शैक्षणिक उन्नतीच्या मार्गाचे दिशादर्शक बनत निरंतर आपले कर्तव्य सिद्ध करणारे एक शिक्षण साधक, उत्तम संघटक, आदर्श व कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आणि आदर्श अध्यापक म्हणून तथा मोठ्या मनाचा दिलाचा माणूस आदरणीय भाग्यवान भवरे सरांना मी निवेदन करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय भाग्यवान भवरे सर. माहूरगडच्या माता रेणुका, महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला प्रथम नतमस्तक करतो. आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट माहूर विधानसभेचे आमदार आदरणीय भीमरावजी केराम साहेब, उद्घाटक प्रशांतजी दिग्रसकर साहेब, तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले या शहराचे नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी, आपल्या न्यायालयाचे जज साहेब पत्की साहेब, तसेच एज्युकेशन ऑफिसर प्लॅनिंग बनसोडे साहेब, राजेंद्रजी केशवे साहेब, किनवटवरून यावेळेस आवर्जून उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक ठमके साहेब, ठमके मॅम, गेस्ट ऑफ ऑनरमध्ये उपस्थित असलेले ज्योतिबादादा खराटे, ऑनरेबल पर्सनमध्ये सद्गुरू साईनाथ महाराज, तसेच या कार्यक्रमाला बीजी पवार साहेब येणार होते पण ते काही कारणास्तव आले नाहीत. मॅडम इथं उपस्थित झाल्या, जवाहरलाल काका, सागर महामुने, प्रकाशजी गायकवाड, गोविंदराव मगरे पाटील काका, माधवराव पाटील काका, निर्धरी भाऊ जाधव, शुभंगीताई ठमके आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांचं नाव घेतलं तर वेळ जास्त होईल तर एक क्षमा मागतो. आणि आज तुमची भाषण ऐकण्याची मानसिकता नाही हे पण मला माहीत आहे, परंतु वर्षभर आम्ही काय दिवे लावले आहे आणि काय उपक्रम केला आहे हे तुमच्यासमोर सांगणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी जे काही आजचा दिवस, हे वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. रौभाई सौदागर आलेले आहे, पत्रकार सपूभाई दोसानी पण आलेले आहे, त्यांनी पण आपली उपस्थिती दर्शवावी. 2024-25 हे वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण यावर्षी मी जे शाळा उघडण्याचा जो माझा मुख्य उद्देश आहे तो या ठिकाणी सफल झालेला आहे. आणि यामध्ये 2 मुलं BMSला जिनियस किड्सच्या मार्फत लागलेले आहेत, 4 मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला गेलेले आहेत, 2 जण BTech करत आहे. यामध्ये एकीने 450 मार्क नीटमध्ये घेत, तुझ्या शिंदे हिने स्वतःचं बुक्स लिहिलेलं आहे, बुक ऑथर द स्टोरी ऑफ युअर सेल्फ. एक या शाळेमधून तिला जो अनुभव आला त्यातून तिनं पुस्तक इथं लिहिलेलं आहे. तर मला जेव्हा शाळा ओपन करण्याचा जो उद्देश होता तो आज एक या माध्यमातून सफल झाला, कारण याच्यापेक्षाही चांगला रिझल्ट आम्ही देणार आहोत. परंतु सुरुवातीचा यावर्षी एवढे ज्या 2015-16 मध्ये मी या शाळेची सुरुवात केली आणि हा रिझल्ट आम्हाला फार महत्त्वाचा ठरणार आहे, कारण नर्सरी ते 12वी पर्यंत विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेमध्ये त्यांचं विकनेस काय, त्यांचं स्ट्रेंथ काय, त्यांच्यामध्ये काय क्वालिटी आहे याची सगळी लक्षात येते आणि त्यांना डेव्हलप करण्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे अवलंब करता येतात. त्यामुळं नर्सरी ते 12वी पर्यंत मुलं एकाच शाळेमध्ये जर राहिले तर 100% सक्सेस होतात, त्याचं हे उदाहरण आहे. आता ही सुरुवात आहे, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिनियसची मुलं चमकलेली तुम्हाला दिसेल, नीट JEE मध्ये दिसेल, कारण आम्ही यावर्षीपासून शाळेमध्येच नीट आणि JEEचे क्लासेस सुरू करत आहोत, जेणेकरून शहरामध्ये लाखो रुपये खर्च करून शेवटी निराशा हातात येत आहे. क्लासेसवाले सुरुवातीला 500-600 मार्क दाखवतात
आणि रिअलमध्ये गेलं तर 100-150 मार्क मुलांना मिळते आणि पालकांचे लाखो रुपये तिथं खर्च होतात. तर तेच शिक्षण शाहू फाउंडेशनचे एक विचार आहे की उच्च दर्जाचे शिक्षण अल्पदरामध्ये कसं द्यायचं. तर त्याची सुरुवात आम्ही इथं करत आहोत. आणि जिनियस किड प्रत्येक परीक्षेमध्ये मुलांनी यश संपादन केलेलं आहे. ते वेगवेगळे एवढे काही एक्झाममध्ये मुलांनी यश संपादन केलं आहे ते मी तर काही सांगू शकत नाही. परंतु शिक्षणासोबत आम्ही त्यांना सोशल डेव्हलपमेंटसुद्धा करतो. आम्ही नवीन वर्षासाठी एक उपक्रम राबवला, 5 मुठ्ठी अनाज. या उपक्रमामधून सगळ्यांनी घरून एक 5 मुठ्ठी अनाज हा उपक्रम राबवला. तर थोडं थोडं धान्य जमा केलं तर जवळपास साहेब 8 क्विंटल धान्य जमा झालं. त्यामध्ये 3-4 क्विंटल गहू जमा झाले, 3 क्विंटल तांदूळ जमा झाले, ज्वारी जमा झाली, 5,000 पैसे जमा झाले. आणि हे सर्व आम्ही साहेब आमदार साहेब वृद्धाश्रमामध्ये दान दिलं. त्यामध्ये 8वी 9वी 10वीच्या मुलांना सोबत घेऊन गेलो की शिक्षणासोबत समाजाचं काहीतरी समाजाचं आपल्याला देणं आहे ते त्यांना एक जाणीव करून देण्यासाठी तिथं मुद्दामून घेऊन गेलो. त्यांनी ते वातावरण बघितलं, अक्षरशः मुलं रडले आणि त्यांनी ठरवलं की माझ्या आईवडिलांना ही मी वेळ येऊ देणार नाही आणि मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. तर त्या माध्यमातून आम्ही त्यांना सोशल डेव्हलपमेंट केली. तसंच आम्ही यावर्षी आजी आजोबांचा पालक मेळावा आयोजित केला. त्यामध्ये कारण बरेचसे लहान मुलं घरी राहतात त्यावेळेस आजी आजोबा असतात, मग त्यांनी क्वालिटी टाईम काय द्यायचा याचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही मार्गदर्शक बोलवले होते. त्यांचा आजी आजोबांचा यथोचित सत्कार केला आणि अक्षरशः ते भावूक झाले. नांदेडवरून एक आजी आली होती, त्यांनी असं म्हटलं की हा असा उपक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला झाला, कारण मला तर आत्तापर्यंत कोणी बोलवलं नाही आणि आजी आजोबांचा मेळावा कोणी ठेवला नाही, कारण आम्हाला कोणी वावत देत नाही. तुम्ही दिलं हे खूप छान. या माध्यमातून मुलांना आम्ही सोशल वर्क काय हे शिकवतो. जिनियसचे विद्यार्थी माझा एक उद्देश आहे की जिनियसमधून जर तो नर्सरीपासून माझ्याकडे राहत आहे 10वी 12वीपर्यंत तर तो त्यानंतर कोर्स केल्यानंतर तो 1 लाख रुपये महिन्याचा व्यक्ती झाला पाहिजे आणि 1 लाख रुपये महिन्याचा व्यक्ती होऊन त्यांना 20% समाजासाठी खर्च केले पाहिजे. हे ध्येय घेऊन शाहू फाउंडेशन आम्ही त्यांचं राबवत आहोत. जिनियस किडला इथपर्यंत येण्यासाठी खूप जणांनी सहकार्य केलं. त्या सर्वांचं मला त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यासाठी 5 मिनटं जास्त लागेल पाटील सर, कारण हा प्रवास जो आहे मी एक सर्व कुटुंबातून आलेलो आहे. माझी एवढी कॅपॅसिटी नाही एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची. माझं छोटंसं इथं भाजीचं दुकान होतं आणि त्या पैशातून वडिलांनी मला शिकवलं, आईने शिकवलं आणि काहीतरी समाजासाठी करायचं. शाहू फुले आंबेडकरांचे विचार डोक्यामध्ये होते आणि एक विचार मी पुढे आणला आणि आज त्या विचाराने 60-70 जणांना रोजगार मिळाला. 1000 विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी एक शाळा मी निर्माण करू शकलो आणि माझं पॅशन मी जगू शकलो. कारण ह्या सगळं खूप स्ट्रगल आहे, कारण खूप पैसा नव्हता आणि हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पैसा असते. परंतु पैसा जरी नसला तरी लोक माझ्यासोबत होते आणि त्या लोकांचं कृतज्ञता इथं करणं मला गरजेचं आहे. कारण हा दिवस पुन्हा येणार नाही. हे वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण ह्या मुलांचा रिझल्ट लागला. कृतज्ञता व्यक्त करताना माझ्या या कल्पनेला आदरणीय राजेंद्रजी केशवे साहेबांनी दिलेली साथ, जिनियस किड सुरू करण्यासाठी किशोरजी जगत काकांनी दिलेलं राहतं घर, विद्यार्थी वाढल्यानंतर त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी जवाहरलाल काकांनी दिलेली बिल्डिंग, विशेष म्हणजे कोरोना काळात केलेले सहकार्य. कारण कोरोना काळामध्ये महाराष्ट्राच्या 5000 इंग्रजी मीडियम शाळा बंद पडल्या, 51 संस्थाचालकांनी आत्महत्या केल्या आणि त्यामध्ये 1 वर्ष कोरोना असता तर माझाही नंबर लागला असता. मध्ये ही परिस्थिती रिॲलिटी होती, कारण करोड रुपये द्यायचे कुठून, बँकेचे हप्ते, शिक्षकांचं बिल्डिंग भाडं. परंतु हे सगळे व्यक्ती उभे राहिले, त्यामुळं तेवढं मोठं हे पार करू शकलो. यानंतर कोरोनानंतर उभारणी देण्यासाठी BG पवार साहेबांनी एवढी मोठी बिल्डिंग, ग्राउंड दिलं, मॅडमनी दिलं, ते पण खूप महत्त्वाचं ठरलं. SS पाटील सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन, वेळोवेळी आदरणीय बनसोडे साहेब, दिग्रसकर साहेबांचं केलेलं मार्गदर्शन, त्यासोबतच प्रशांतजी ठमके साहेबांनी दिलेला वेळ, मला केलेलं मार्गदर्शन फार मोलाचं.
शाहू फाउंडेशन मध्ये केलेल्या प्रत्येक पालकांची इन्व्हेस्टमेंट, ज्या ज्या पालकांनी इन्व्हेस्टमेंट केली, कारण माझा पैसाच नव्हता, मग जे पालक 1-2 लाख देत होते त्यांच्या मुलांचं शिक्षण फ्री केलं, त्या पैशातून ही उभारलेली शाळा, शाळेत होणाऱ्या सर्व ॲक्टिव्हिटी, शाळेचे कार्य पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या सर्व पत्रकार बंधूंनी केलेली मदत, कारण आम्ही हे जे काही केलं आहे ते पालकांपर्यंत पोहोचवणं पण गरजेचं होतं आणि त्यासाठी माहूरचे पत्रकारांनी कधीही मला त्रास न देता प्रत्येक ॲक्टिव्हिटीची बातमी त्यांनी पेपरमध्ये टाकली. मागील वर्षी याच ठिकाणी स्वर्गवासी प्रदीपजी नाईक साहेब माजी आमदार याच ठिकाणी आले होते आणि त्यांना मी एक समस्या सांगितली, कारण असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही साहेबांसारखं. साहेबांना मी म्हटलं, साहेब आम्हाला रस्त्याचा खूप त्रास जात आहे. साहेबांनी माहूरचे नगराध्यक्ष फिरोजभाई दोसांनी यांना सांगितलं की या ठिकाणी मुलांना त्रास होत आहे, रस्ता झालाच पाहिजे. नगराध्यक्ष साहेब नेहमी शाळेला मदत करतात, त्यांनी सुंदर लांब असा रस्ता इथे टाकून दिला, मजबूत रस्ता टाकून दिला. त्यामध्ये आत्ताचे आमचे आमदार प्रदीपजी भीमराव केरामजी साहेब, गोभाऊ मामुने यांचं पण योगदान आहे. आणि आज हा जो भव्य स्टेज तुम्हाला इथे दिसत आहे, नगराध्यक्ष साहेबांचा इथं प्लॉट आहे, त्यांनी कंपाऊंड केलं होतं, तो तोडून स्टेज करण्यात आला आहे, ते त्यांनी सहकार्य केलं. जिनियस किड्सच्या पालकांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला हे पण फार महत्त्वाचं होतं, कारण माझ्याकडे काहीच नव्हतं, फक्त मान्यता होती शाळेची आणि हे सगळं तुम्ही विश्वास दाखवल्यामुळे मी हे करू शकलो. आणि यामधून जर कोणी विसरले असेल तर क्षमा मागतो, कारण ही कृतज्ञता मला व्यक्त करायची होती आणि मला सदैव तुमच्या या कृतज्ञतेमध्ये मला ऋणी राहायचं आहे. आणि या सर्वांनी ज्यांनी मला मदत केली, टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी, कारण हे जर माझ्यासोबत नसते तर मी इथपर्यंत आलो नसतो. आणि जेव्हा जेव्हा मी खचलो, मी थकलो, जेव्हा जेव्हा असं वाटलं की आपण आता झालंय संपलो, तेव्हा तेव्हा हरिवंशराय जी बच्चन यांची जी कविता आहे अग्निपंख, तिने मला साथ दिली. जेव्हा अग्निपथ, ते जेव्हा मी शाळेची सुरुवात केली तेव्हा पण केशवे साहेब होते, त्यांच्यासमोर ही म्हटली. जेव्हा जेव्हा मी खचलो त्यावेळेस या कवितेने मला एक ऊर्जा दिली. ती कविता मी एका मिनिटात तुमच्यासमोर सादर करतो. वृक्ष हो भले खडे, हो घने हो बडे, एक पत्र चहा भी मांग मत, मांग मत, मांग मत, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्रु श्वेत रक्त से लथपथ लथपथ लथपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. हे या कवितेने भरपूर मला ऊर्जा दिली. आणि आज जो वैभव मला जे काही या सर्व मान्यवरांच्या यांनी मिळाला, त्यांचं खरंच मी मनापासून आभार मानतो. आणि फास्टमध्ये जे मुलं इथं ज्यांनी शाळेचं नाव आणि मला एक मार्ग दाखविला की मी याच्यापेक्षा चांगला रिझल्ट काढू शकतो, या सर्व जे काही विद्यार्थ्यां कार्डवर होते त्यांनी बाजूला येऊन जावं, त्यांचा मान्यवरांच्या हस्ते फास्टमध्ये सत्कार इथं करण्यात येईल. आणि त्यानंतर लागलीच पुढचा कार्यक्रम सुरू होईल. तर यामध्ये सुजल धनावत यांना मी इथं आमंत्रित करतो, मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करा. वडील यांना पण मी आमंत्रित करतो, मान्यवरांचे आमदार साहेब, शिक्षण अधिकारी साहेब, केशवे साहेब, ज्योतिबा खराडे साहेब यांनी यथोचित आमच्या मुलांचा सत्कार करावा. प्रणव बेरे त्यांनी इथे यावं. हे दोन मुलं जिनियसचे सुरुवात झालेली आहे. आता MBBS वेगवेगळ्या नेक्स्ट इयरला 100% लागणार मुलं आमचे. यानंतर अंतरिक्ष लुटे मान्यवरांनी सर्व आमचा
यथोचित सत्कार करावा. प्रणव बेहरे काका, त्यांचं मुलांचं येणं नाही झालं, त्यांचा पण इथे सत्कार करावा. यानंतर अंतरिक्ष लुटे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग MIT पुणे, इथे त्यांचा नंबर लागला, त्याचा सुद्धा इथं यथोचित सत्कार. अंतरिक्ष लुटे. यानंतर अनिश गिरे सॉफ्टवेअर इंजिनियर MIT पुणे, इथे त्याचा नंबर लागला, त्याचा पण इथे सत्कार झाला पाहिजे. यानंतर वैष्णवी राठोड बीटेक मेघे इन्स्टिट्यूट बडनेरा, इथं ती करत आहे. तिचा सुद्धा काका त्यांचा सोबत राहावा, तिचा सुद्धा इथं यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. यानंतर आयुष बेहरे, याचा पण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अमरावती येथे नंबर लागला, त्यांनी सुद्धा इथे यावं. अंतरिक्ष लुटेचे आई वडील इथे आलेले आहे. यांनी म्हटलं बाबा 10वी तुम्ही आमच्या मुलाचा सत्कार केला नाही मॅडम, तो लागल्यानंतर मी करील असं म्हटलं होतं, तो शब्द पूर्ण केला मॅडम मी. थोडा वेळ झाला तरी. यानंतर आयुष बेहरे यांनी सुद्धा मंचावर यावं. त्यानंतर आदिती नागनवार सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अमरावती युनिव्हर्सिटी इथे झालेली आहे. हा गिरीश सर नाही आलेत का? हा अनिश गिरे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग MIT पुणे, मॅडम त्यांच्या आई इथे आलेल्या आहेत. आई, कारण माता आई वडील हे जर खंबीरपणे मुलाच्या मागे उभे राहिले तर नक्कीच त्याला यश मिळते, आणि सोबत शिक्षक सुद्धा. अंतरिक्ष लुटे यांचे आई वडील आदिती नागनवार यांनी सुद्धा इथे यावं. धनश्री प्रवीण तन्मने, यांनी 450 मार्क घेतले, 100% ही MBBS ला यावर्षी लागणार. यानंतर जिने आपलं बुक्स लिहिलं आहे आणि जिनियस मध्ये राहून द स्टोरी ऑफ युअर सेल्फ, ऋतुजा बाबाराव शिंदे, तिने बुक सुद्धा आणलेले आहे. त्यांच्या जज साहेबांना विनंती करतो, जज साहेबांनी नगराध्यक्ष साहेब मान्यवरांना विनंती की आपण तिथे सर्वांनी हे करावं. त्यासोबत धमके साहेब मॅडम यांच्या हस्ते सुद्धा सत्कार होत आहे. आयुष बेहरे. त्यानंतर 10वीच्या विद्यार्थिनी यांचा सत्कार इथे होणार आहे. हा ऋतुजा बाबाराव शिंदे. यानंतर बस अवघ्या काही वेळातच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हा सत्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी. यानंतर 10वी मध्ये ज्यांनी 97% घेतले, सोनाक्षी अरुण धकाते, यांनी पण मंचावर यायचं आहे. यानंतर आयशा रफिक घाणीवाले, तिने 95% घेतले 10वी मध्ये. 10th मध्ये सर आलेले आहे, धकाते सर, त्यांचा इथे यथोचित सत्कार व्हावा. आयशा रफिक घाणीवाले बुक्स. ऋतुजा शिंदे यांनी स्वतःचं बुक्स इथे लिहिलेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते अनावरण तिथे होत आहे. 10वी पर्यंत शिकलेली विद्यार्थी 12वी पर्यंत शाळेमध्ये, आणि शाळेच्या अनुभवावरून तिने इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे, फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आयशा घाणीवाले, हिने 95% घेतले 10वी मध्ये. त्यांचे आईवडील इथं आलेले आहे. आई वडिलांची खूप मेहनत होती तिला घडवण्याचं. वरद आरेकर यांनी 94% घेतलेले आहे, त्यांचा इथं सत्कार होणार आहे. आणि हे सर्व वैभव आयुष आरेकरच्या आई आलेल्या आहे. हे जे काही मी घडू शकलो, हे काही करू शकलो,
आरेकर मॅडमचा धकाते सरांचा सत्कार व्हावा इथं 97% घेतले सर यांच्या मुलींनी। यानंतर वरद विवेक आरेकरच्या आई इथे आलेल्या आहे, त्यांचा सत्कार इथे होत आहे। आणि हे जे काही मी करू शकलो, एवढा मोठा वैभव निर्माण करू शकलो, ती माझ्या आई वडिलांमुळं। वडिलांचं सुद्धा मला फार मोठं सपोर्ट मिळाला आणि माझ्या आई त्यांच्यामुळं हे मी इथं सर्व काही करू शकलो। तर मी स्टाफला अशी विनंती करतो की इथं माझ्या आईचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व्हावा। वडिलांना जाऊन 2 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्यांच्या आठवणी सदैव माझ्या सोबत आहे। पण माझी आई ईश्वरासोबत तिचं लपंडाव चालू आहे। मी तिच्या मधामध्ये खंबीरपणे उभा आहे। ती लढा देत आहे की तिला माझ्या मुलाचा कार्यक्रम बघायचा आहे। तिची खूप उत्साह आहे, परंतु तिचा साथ देत नाही शरीर सगळ्या गोष्टी, आणि तरी पण ती खंबीरपणे या वयात 80 वर्षात सुद्धा या कार्यक्रमात आलेली आहे। माझा उत्साह वाढवण्यासाठी खास करून जोरदार टाळ्या माझ्या आईसाठी होऊन जाऊ द्या, कारण तिनं खूप कष्ट करून भाजी विकून मला शिकवलेलं आहे। खरंच आई काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते। आई अशी शिदोरी आहे, ती सरतही नाही उरतही नाही। आणि बाप म्हणलं कडक उन्हातही बाप सावली वाटत होता, कडक उन्हातही बाप सावली वाटत होता। लेकरवाळा पंढरीचा माऊली वाटत होता। अशा या माय माऊलींच्या आणि पित्यांच्या संस्कारातून घडलेला हा बहुमोल हिरा आमच्या भारू असल्यानं लाभला। त्यांच्या सुविज्ञ पत्नीसुद्धा तेवढ्याच या ठिकाणी या सर्व साठी अत्यंत त्यांचा मोलांचं सहकार्य आहे। ओके, धन्यवाद सगळ्यांनी। माझं सगळं काही चूक झाली तर क्षमा करावी। बाकी पाटीलचं समोरचं संचालन सांभाळ। या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदरणीय दिग्रसकर साहेबांना विनंती करतो की आपण अवघ्या 2 मिनिटांमध्ये आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपलं छोटंसं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय प्रसादजी दिग्रसकर सर। आजच्या जीनियस किड्स या विद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित किनवट माहूर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार भीमरावजी केराम साहेब, त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सद्गुरू श्री साईनाथजी महाराज आणि सर्वांची नावाचा उल्लेख करण्याचा या ठिकाणी मी टाळत सन्माननीय मंच असा उल्लेख करतो। या ठिकाणी उपस्थित या विद्यालयाचे सर्व श्री भवरे सर, विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहात आणि थोड्या वेळात अवघ्या काही क्षणामध्ये हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे। मागच्या वर्षीसुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद आम्ही घेतला होता आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सगळे जमलेला आहात। खरं पाहिलं तर आपल्या सगळ्यांना आपली या ठिकाणी कला सादर करायची आहे आणि आपल्या पालकांना हे पाहायचं आहे की आपले मुलं या ठिकाणी कसे परफॉर्म करतात। जीनियस किड्सचा प्रवास 2015-16 पासून सुरू झाला आणि या प्रवासामध्ये आत्ता आपण अनेक विद्यार्थी या ठिकाणी सन्मानित केले। काही जणांनी परीक्षामध्ये यश मिळवलेलं आहे, काही जणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये यश मिळवलेलं आहे, व्यावसायिक अभ्यासक्रमाला त्यांचा प्रवेश झालेला आहे, जसं की MBBS असेल, BTech असेल, आणि काही जणांनी 10वी-12वीच्या परीक्षेतलं यश हे या ठिकाणी मिळवलेलं आहे। आणि एक वेगळा
सत्कार या ठिकाणी करण्यात आला तो म्हणजे ऋतुजा शिंदे हिने हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे, द जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी. आजचा जो कार्यक्रम आहे खऱ्या अर्थानं हा जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरीच आहे. कारण एवढ्या मोठ्या स्टेजवर स्वतःला परफॉर्म करता येणे आणि एवढ्या मोठ्या प्रेक्षकांसमोर आपण सादर करणे, आपली जी काही कला असेल, आपल्याला जे काही येत असेल ते सादर करणे, ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून भवरे सरांनी माहूरमधल्या सर्व पाल्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. जीनियस किड्सची जी वाटचाल आहे या वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. याचा पहिलाच जो चॅप्टर आहे द अनसीन सेल्फ, आणि अनसीन सेल्फ हा शोधण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहात. परंतु काय होते माहिती का की जेव्हा आपण स्टेजवर, आता आपल्यापैकी बरेच जण या ठिकाणी बसलेले आहेत, आपल्यालाही वाटतं की मी त्यावेळेस चांगलं करू शकलो असतो पण मी केलं नाही. मला छान गाणं म्हणता येते पण मी गायलं नाही. मला छान नृत्य करता येते पण मी नृत्य केलं नाही. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये असतात आणि त्या का केल्या नाहीत याचं उत्तर जेव्हा आपण शोधतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक भीती असते, आणि ती भीती असते की मला लोक काय म्हणतील, मी जर हे केलं तर मला लोक हसतील किंवा मला नावबोट ठेवतील. तर यासाठी एक कविता आपल्या पुढे सादर करतो आणि थांबतो. तू अपनी खुशियाँ, तू अपनी खूबियाँ खुद ढूंढ, कमियां निकालने के लिए लोग हैं. तू अपनी खुशियाँ, तू अपनी खूबियाँ खुद ढूंढ, कमियां निकालने के लिए लोग हैं. अगर रखना ही है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए तो लोग हैं. सपने देखने ही है तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए तो लोग हैं. अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए तो लोग हैं. अगर बनानी है यादें तो यादें बना, बातें बनाने के लिए तो लोग हैं. प्यार करना ही है तो खुद से कर. कारण आपण बऱ्याच वेळेला स्वतःवरच विश्वास ठेवत नाही, स्वतःवरच बिलीव करत नाही. प्यार करना है तो खुद से कर, दुश्मनी करने के लिए तो लोग हैं. रहना है तो बच्चा बनकर रहे, समझदार बनाने के लिए तो लोग हैं. भरोसा रखना है तो खुद पर रख, शक करने के लिए तो लोग हैं. तू बस सवार ले खुद को, आईना दिखाने के लिए लोग हैं. असा हा आईना आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वतःचा म्हणजे डिस्कवरिंग युअर सेल्फ असं जे या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे, तर मला त्या मुलीचंही कौतुक वाटलं की एवढं छान पुस्तक, एवढी चांगली बांधणी असणारं पुस्तक या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मी भवरे सरांना निश्चित शुभेच्छा देतो की आपल्या शाळेचं भविष्य हे उज्ज्वल आहे. आपण आत्ता सांगितलं की क्लासेसचे जे समस्या आहेत, आपण माहूरसारख्या शहरामध्ये JEE असेल, नीट असेल यासारख्या परीक्षांचा अल्प दरामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहात. तर आपल्या भावी कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. या आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्यांचं सादरीकरण होणार आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं त्याबद्दल संयोजकांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय दिग्रसकर साहेब. आपण थोडं या ठिकाणी वेळेच्या अभावी काही मान्यवरांचं मनोगत थोडंसं थांबूया. तेव्हा जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ. जगातील सर्वात चांगली म्हणजे वेळ. जेव्हा आपण कोणाला आपली वेळ देतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो जो कधीच परत येत नाही. तर सर्वांनी तुम्ही या ठिकाणी सरांना वेळ दिली ती आयुष्यामध्ये पुन्हा परत येत नाही. धन्यवाद. यानंतर मी या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माहूर किनवटचे आदरणीय आमदार महोदय भीमरावजी केराम साहेबांना निवेदन करतो की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान ग्रहण करून आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आणि अध्यक्ष समारोप करावा असे मी साहेबांना निवेदन करतो. ओके. राजर्षी शाहू फाउंडेशन संचलित
जिनेट्स इंटरनॅशनल स्कूल माहूर आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय परमहरिभक्त वसमतकर महाराज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या माहूर येथील न्यायमूर्ती आदरणीय राजेशजी पत्की सर, शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असणारे आमचे नांदेडहून आलेले शिक्षण अधिकारी प्रशांतजी दिग्रसकर साहेब, दुसरे शिक्षण अधिकारी दिलीपजी बनसोडे, या शहराचे नगराध्यक्ष आमचे मित्र फिरोजजी दोशानी, नांदेड जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्योतिबाजी खराटे, प्राचार्य राजेंद्रजी केचवे, ज्येष्ठ पत्रकार नंदूदादा संतान, दुसरे संस्था चालक आमचे प्रकाश गायकवाड. आता नुकतंच ज्यांचं सिने जगतामध्ये एक चांगल्या पद्धतीचं असणारं पिक्चर या ठिकाणी आता देशभरामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यांचे पिताश्री आपल्या किनवट माहूर भागातील शिक्षण महर्षी ज्यांना आम्ही म्हणतो, आमचे मार्गदर्शक अभियंता प्रकाशजी ठमटे, त्यांच्या सुविधे पत्नी आमच्या ज्येष्ठ भगिनी सुभागीताई ठमके, दुसरे आमचे सहकारी नगरपालिकेचे नगरसेवक गोपूजी महामुने, पवार मॅडम, किनवट पंचायत समितीचे माजी सभापती आमचे माधवरावजी पाटील हडसणीकर दादा, जवाहरलालजी जयस्वाल, किशनरावजी राठोड, पवार मॅडम, गिरधारी जाधव, मगरे पाटील, कुंदन राठोड, आमच्या भगिनी गिराताई गिरे, सुरेखा तळणकर, आमचे सहकारी विनायकजी मुसळे, सर्व पत्रकार बंधू, भाग्यवान भवरे सर आणि ज्यांना घडवलं आहे ते आदरणीय आयुष्यमती सावित्रीबाई भवरे आई, या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, या शाळेच्या माध्यमातून ज्यांचं भविष्य गेली 7-8 वर्षापासून या ठिकाणी घडवल्या जाते, त्याचा असणारा फायदा ज्यांनी घेतलेला आहे सर्व पालकवर्ग, उपस्थित बंधू आणि भगिनींना. दिग्रसकर सरांनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन करत असताना सांगितलं आहे, ज्या उद्देशासाठी छत्रपती शाहूजी महाराजांनी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये भूमिका ज्या काळामध्ये मांडली, महात्मा ज्योतिराव फुलेंपासून सावित्रीबाई फुलेंपर्यंत, त्याच्यानंतरच्या भारतीय संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने माणसाला मुक्तीचा कुठला जर उद्घोष कुठला असेल तर शिक्षण आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीचा संदर्भ देत असताना मानवाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जो काही मुक्तीचा मार्ग या ठिकाणी दिलेला आहे, त्याला अनुसरण करत असताना आई सावित्रीबाई भवरेंनी स्वतःचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय भाजीपाल्याचा जरी व्यवसाय करत असला, परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार त्या सूत्राचं त्यांनी पालन केलेलं आहे. बाबासाहेब म्हणायचे त्या काळामध्ये, तुमचं आमचं जर उद्धार आणि तुमच्या आमच्या भविष्याची खऱ्या अर्थाने जर नळ त्या ठिकाणी जुळवायची असेल तर तुम्हाला आम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून ढकलबंडी चालवा, पाणठेणी चालवा, हमाली करा, वाटेल ते करा, परंतु आपली मुलं त्या ठिकाणी शिकली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये समाज माणसाला त्या मनामध्ये बिंबवण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. मला वाटते आईने त्याचं अनुकरण केलं आहे. आपली मुलं शिकली पाहिजे, आपला मुलगा पुढं गेलं पाहिजे, ही भूमिका घेऊन तिनं त्याच्या व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या कुटुंबाचं चरित्रात्र चालवण्यासाठी जो काय तिला कामधंदा करावा लागला, त्याचं दुःख न मानता आपला पोरगा शिकला पाहिजे, ही इच्छा आणि ईर्ष्या मनात ठेवून तिने भाग्यवान भवरे यांना घडवलं. आणि हीच प्रेरणा आणि हीच ऊर्जा शक्ती घेऊनच त्यांनी ज्या ध्येयवादाने पुढे आता त्यांनी प्रस्तावित करताना सांगितले, ज्या फुले शाहू आंबेडकरी विचाराचा वारसा घेऊन पुढे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी होतोय, केलेला आहे. त्याची फलश्रुती म्हणूनच या ठिकाणी ऋतुजा शिंदे ही तरुण मुलगी मला वाटते 11वीमध्ये या ठिकाणी शिकते. छत्तीसगडसारख्या राज्यामधल्या असणाऱ्या प्रकाशन संस्थेने हा पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झाले आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं त्यांनी या पुस्तकाला टायटलसुद्धा दिलेलं आहे, द स्टोरी ऑफ द सेल्फ युअर सेल्फ. म्हणजे याचा अर्थ तिनं स्वतःचा असणारा आत्मसन्मान त्या ठिकाणी या शिक्षणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने उद्याच्या भविष्यामध्ये उजागर करण्याच्या दृष्टिकोनातून
जिद्द आणि परिश्रम घेण्याची मानसिक तयारी ठेवून काम करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना एक आदर्श आपल्या समाजासमोर या ठिकाणी उभं केलेलं आहे। आणि हे प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिकोत्सव म्हणून आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो। आपल्या मुलांमध्ये असलेले जन्मदाते कला आणि त्याच्या अभिजित कलागुणाला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याला वेगवेगळ्या मग गायनाच्या माध्यमातून असून वेगवेगळ्या नृत्याच्या माध्यमातून अनेक पद्धतीने या ठिकाणी विकसित होण्याची संधी हा विचारपीठ या ठिकाणी देत असतो। आणि त्यामुळे पालकांना आपल्या मुलांमधलं असलेलं नेमकं गुण या ठिकाणी हेरून त्याला तशा पद्धतीनं विकसित होण्यासाठी संधी आणि त्यांना प्रेरणा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा हेतू समोर ठेवून या ठिकाणी मला वाटते हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जाते। भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा असणारा हे विचारमंच आणि हा व्यासपीठ आणि आता प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या या ठिकाणी आजच्या असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद आणि या मनोरंजनामध्ये त्या ठिकाणी सहभागी होण्यासाठी शक्यतो आपल्या मुलांच्या असणारं कौशल्य जी काही कला या ठिकाणी सादर होणार आहे हे डोळ्यांनी पाहण्यासाठी म्हणून सर्व पालकवर्ग आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि विचारपीठावर एवढी मोठी संख्या आहे कारण अनेकांना हे सगळं ऐतिहासिक अशा पद्धतीचं होत असलेला कार्यक्रम बघत असताना आनंद होणं साहजिकच आहे। आणि म्हणून या कार्यक्रमाला कुठलाही विलंब न होता कारण सांस्कृतिक कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी आपल्यामध्ये तशा पद्धतीचा एक जोश आणि उत्साह कारण याच वेळेचा या क्षणाचा आपण गेली वर्षभर त्या ठिकाणी वाट पाहत असतो त्याचा आनंद या ठिकाणी आपल्याला घ्यायचा घेण्यासाठीची संधी आपण त्याच्यामध्ये जास्त वेळ न घालता अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला तुमच्या या आनंदी सोहळ्यामध्ये सहभागी करून घेण्याचं जे काही काम भाग्यवान भवरे आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकवर्गाने आम्हाला उपलब्ध करून दिली सोबतच आमचा बहुमान आणि सन्मानही त्यांनी केला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी देतो। खरं म्हणजे धन्यवाद देत असताना गेली 8-10 वर्षापूर्वी सुरू असलेली शाळा आज एक वटवृक्षाच्या रूपाने या ठिकाणी मोठे होते। 7-8 वर्षामध्ये एकदम मला वाटते पहिले UKG पासून पहिलीपासून ते 12वी पर्यंत ही शिक्षण या ठिकाणी घेतात। हे एक पोरगा मेडिकलला लागला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या इंग्रजी माध्यमच्या शाळेतून त्या ठिकाणी आपली मुलं पुढे जात आहेत। ही खऱ्या अर्थाने किनवट माहूरसारख्या मागासलेल्या भागामधलं असणारं शैक्षणिक हे वाटचाल भविष्याची अतिशय चांगल्या पद्धतीचं हे संस्कारक समय अशा पद्धतीचं शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभं राहणार आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। आणि म्हणून गुरुजी आणि त्यांच्या सर्व परिवाराला मनापासून धन्यवाद देतो। आमचा सगळ्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार केला त्याही बद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देत असताना आपल्या सगळ्या उपस्थितांचा आभार मानतो। अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा असणारा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही कुठल्याही प्रकारच्या सुविधा निर्माण होणार नाही या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं गारबोट होऊ लागणार नाही अशा पद्धती दरवर्षी असणारा सांस्कृतिक कार्यक्रम या संस्थेची मंडळी शिक्षकवृंद आणि त्यांचे सर्व सहकारी आयोजित करतात। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला जातो त्याला आपण सगळ्यांनी अतिशय मोठ्या मनाने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपण सहकार्य करावं अशा पद्धतीचे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। भविष्यामध्ये या भागातला कार्यकर्ता म्हणून निश्चितच या संस्थेसाठी जी काही मदत मला करणं शक्य असेल निश्चित त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करेल एवढं शब्द देतो थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद।